हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर मी काल माझ्या किचन कॅबिनेटची सगळी क्लिनिंग केली होती. तुम्हाला मी सांगितलं पण होतं की मला आता महिन्याचा किराणा सामान या कॅबिनेट्समध्ये भरायचा आहे, म्हणजे भरण्यांमध्ये भरायचा आहे. त्याच्यामुळे मी एकदा क्लीन करते आणि सगळं सामान आहे ते रिफिल करते. भरण्या पण सगळ्या पुसून घेते आणि भरते. तर म्हणून मी आता डीमार्ट मागवलं आहे. ऑनलाईनच डीमार्टचं ॲप आहे, त्याच्यावरून डीमार्ट्स मी मागून घेतलं. कालच जर मी मागवलं असतं तर माझं कालच जेव्हा मी कॅबिनेट सगळे साफ केले तेव्हाच माझं हे सामान भरलं गेलं असतं. पण थोडंसं आपण कंटाळा करतो आणि थोडा कंटाळा केल्यामुळे आपलं परत काम वाढतं. तर त्याच्यामुळे आता मला हे सगळं काम आहे ते परत करावं लागत आहे. तर मी असं तेलाचे पॅकेट आणि रिफ्लेक्स आहे ते डिशवॉशर ते आणि फिनाईल आणि जे काही मला रोज लागते डाळी आणि असे कडधान्य आणि साबण वगैरे सगळं मी मागवलं. आणि हो, मला थोडं निरमा पाहिजे होता तर तेच मी ॲड करायला विसरली. तर असं होते, लिस्ट मी बनवली होती ना आणि इतका विचार केला हे आणायचं आहे ते आणायचं आहे आणि लिस्टमध्ये मी निरमाच टाकायचं विसरली. जे मला आवश्यक आहे तेच मी विसरली. चला जाऊ द्या. आता इथे जवळ एक मॉल आहे घराजवळ, तिथून मी घेऊन येईल. तर मी आधी काय केलं, एक पेपर आधी किचन काउंटर टॉपवर टाकून दिला, जेणेकरून मी जे काही रिफिल करीन भरण्यांमध्ये ते इकडे-तिकडे सांडणार नाही किंवा उडणार नाही. उडलं तरी ते सगळं पेपरमध्ये पडणार. तर हा मी डबा कालच वॉश करून ठेवला होता. याच्यात थोडं डाळीचं पीठ होतं. ते डाळीचं पीठ मी दुसऱ्या डब्यामध्ये टाकून दिलं, जेणेकरून हे जे नवीन पीठ आहे ते त्या जुन्या पिठामुळे खराब व्हायला नको. कारण त्या ज्या जुनं पीठ आहे त्याला बरेच दिवस झाले होते. तर मी असं माझं नाही आहे की माझा हाच डब्बा याच वस्तूसाठी आहे, असं नाही आहे. जसा-जसा तो डब्बा रिकामा होत जातो, जशी-जशी त्याची क्वांटिटी कमी होत जाते, तसं-तसं मी त्यातली वस्तू दुसऱ्या डब्यामध्ये टाकून तो डबा मी घासून घेत असते, जेणेकरून मला एका दमाने डबे घासायचं बर्डन येत नाही. डबा रिकामा होतपर्यंत मी वाट बघत नसते. तर हे जे 1 किलोचं पॅकेट होतं, तर ही माझी भरणी आहे. याच्यामध्ये माझं 1 किलोचं बेसन जे आहे ते सगळं मावून जाते. तर बरंचसं सामान मी डीमार्टवरून मागवते. पण गहू आणि तांदूळ जे आहे ते घराजवळ एक मॉल आहे, तिथून मी मागवून घेते. आम्हाला दोघाला एवढं काही लागत पण नाही. 10 किलो जरी आम्ही गहू आणले तरी आम्हाला महिनाभर पुरून जातात. 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ आम्ही इथून जवळून घेऊन येतो. आणि डीमार्टच्या ॲपवर मी गहू आणि तांदूळ जेव्हा बघितले, एकदा मी तांदूळ आता बघून आपल्याला घेता येत नाही. आपण जर मॉलमध्ये कुठे आपण गेलो तर आपल्याला हाताने बघून आपल्याला घेता येते. तर एकदा जेव्हा मी तांदूळ मागितला होता तो वेगळ्याच प्रकारचा आला, बासमती राईस आला. तो काही आपण डेली खाऊ शकत नाही. आणि गव्हाचा विषय असा आहे की गहू सगळे ₹45 किलोच्या वरच त्या ॲपमध्ये दाखवत होते. त्याच्यापेक्षा कमी दाखवतच नव्हते. तर मैत्रिणींनो, ह्या ज्या मॉलमध्ये आहे चांगल्यात चांगला गहू ₹40 पर्यंत आहे. ₹40 पर्यंत आपल्याला या मॉलमध्ये गहू मिळून जातो. आणि ₹45 ₹5 जरी आपल्या गव्हावर आपले किलोप्रमाणे वाढत आहे तर खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मी इथून गहू आणि तांदूळ जे आहे ते घेऊन येते. आणि तांदूळ मला इथे एक ₹70 वाला जो एक तांदूळ आहे, जो आम्ही नेहमी वापरतो, तोच मला आवडतो. तर मी तोच तांदूळ मग आता त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज करत नाही टेस्टमध्ये, तर आम्ही तिथूनच घेऊन येतो. ऑनलाईनचा कधी काही भरोसा राहत नाही. आणि जे पॅकेज फूड आहे आणि काही लिक्विड वगैरे आहे, सोप म्हणजे लिक्विड सोप वगैरे आहे, जसं विम जेल खूप महागात पडतो. आणि रिफ्लेक्स वगैरे आपण जर घेतलं लिक्विड सोप तर ते 1 लिटरचे पॅक आपल्याला मिळतो. ₹90 पडलं मला फक्त. आणि ते मला आरामात 2 ते 3 महिने आरामात मला जातं. आणि लिक्विड सोपचं असं आहे, थोडं घेतलं की त्याचा खूप सारा फेस होतं आणि बरेच दिवस ते चालतं. तर त्याच्यामुळे मग मी ते डीमार्टच्या ॲपवरून मागवतो. जसं साबण वगैरे मला जास्त क्वांटिटी लागतात. कपडे धुवायला निरमा, साबणी अशा गोष्टी, मग तिथे पैसे पण आपल्याला त्याच्यावर कमी होतात. आणि दुकानात गेलो तर कसं जे आपल्याला प्राईज आहे, मार्केट प्राईस त्याच्यावर प्रिंट केलेली आहे त्याच्यावरच आपल्याला सामान आहे त्याच भावामध्ये मिळते. आणि असं डीमार्टचं असं आहे की आपल्याला ₹2 ते ₹3 प्रत्येक गोष्टीवर आता आपल्याला कमी करून देतात. जसं मी त्या दिवशी ऑल आऊट आणलं तर ते सिंगल ऑल आऊट मला ₹90 मिळालं. आणि मी आता तेच डीमार्टच्या ॲपवरून ऑल आऊटचे 2 एकावर एक फ्रीवाले पॅक घेतले, तर मला ₹120 ला 2 असे ते ऑल आऊट मिळाले.
तर असा कोणत्या कुठे-कुठे आपला फायदा होत असतो. आणि हां, थोडं शिपिंग आपल्याला DMartच्या ॲपवरून जेव्हा आपण सामान बोलवतो तर आपल्याला शिपिंगचे पैसे द्यावे लागतात. कारण ते आपल्याला होम डिलिव्हरी आणून देतात, आपल्या दारापुढे ते सामान आणून देतात, तर तेवढी त्यांना मेहनत लागते. आणि जर आपण DMartमध्ये पण जातो आणि शॉपिंग करतो म्हटलं तर आपल्याला तिथपर्यंत जाणे आहे, आपला टाईम वेस्ट करणे आहे, एनर्जी वेस्ट करणे आहे आणि वेळ पण तेवढा नसतो की तिथे जाऊन आपण शॉपिंग वगैरे करा. आणि आपण DMartमध्ये गेलो की असं कधीच होत नाही की आपण आपल्या बजेटमध्ये काही घेतलं. आपण जातो एका गोष्टीसाठी आणि घेऊन दुसरी गोष्ट येत असतो आणि बराचसा आपण अवाजवी खर्च आपण तिथे करत असतो. तर असं होत असते. तर मी काय करते, हे सगळं जे आहे जेवढं माझ्या डब्यांमध्ये मावते तेवढं मी डब्यांमध्ये भरून ठेवत असते. आणि ह्या फाईल्सला लावायला अशा क्लिप्स मिळतात, तर त्या क्लिप्स माझ्याकडे आहे. मार्केटमध्ये पण ₹1 ते ₹2 अशा ह्या क्लिप्स मिळतात आणि ह्या जर आपण लावून ठेवल्या, म्हणजे जो पण आपण पॅकेट उघडला आहे त्याला जर आपण असं पॅक करून ठेवलं त्यानी, तर त्याच्यातलं सामान खराब व्हायची भीती राहत नाही. आणि ही जी माझी टाकी आहे याच्यामध्ये मी सगळं आहे उरलेलं जे आहे ते थोड्या प्रमाणात क्वांटिटीमध्ये मी डब्यात जे टाकलं, डब्यातलं जे टाकून जे पॅकेटमध्ये उरलेलं आहे ते मी या ड्रममध्ये ठेवून देत असते. असे माझ्याकडे 2 ड्रम आहे. तर जेव्हा मी पुण्याला होती तर तिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता. तर पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मी हे 2 ड्रम घेतले होते. तर आता इथे असा काही पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. तर पाणी वगैरे मला साठवून ठेवावं लागत नाही. तर एका ड्रममध्ये मी सगळे माझे जे जुने कपडे आहे, जे लागत नाही आहे ते कपडे मी त्या ड्रममध्ये ठेवत असते. आणि एक जो हा छोटा ड्रम आहे हा माझ्या किचनमध्ये असतो आणि किचनमध्ये त्याच्यामध्ये मला जे सगळं माझा किराणा सामान आहे महिन्याचा एक्स्ट्राचा, तो सगळं मी ह्या ड्रममध्ये ठेवत असते. आणि एका साईडनी राहून जातो छोटासा ड्रम आहे आणि त्याच्यावर माझा पिठाचा डब्बा आणि एक माझा कुकर असतो. आणि अशा प्रकारे जर आपण महिन्याचा किराणा आपण लिस्ट करून आणि व्यवस्थित आपण भरला, व्यवस्थित खर्च आणि कुठे आपले पैसे वाचतायत आणि कुठे जास्त खर्च होत आहे याचा विचार करून जर आपण भरला, तर खरंच आपण महिन्याची आपण बचत करू शकतो, असं मला वाटते. आणि काही गोष्टी ज्या आहे त्या आपण टाळल्याच पाहिजे घ्यायच्या वेळेस. जसे पॅकेज फूड आपल्याला खूप सारे आपण DMartमध्ये गेलो तर भेटतो. फॉर एक्झाम्पल रेडी टू ईट, म्हणजे आपण तिथून घ्यायचे फ्रोझन फूड आणि घरी आणून ते फ्राय करून द्यायचे. ते खूप अनहेल्दी ऑप्शन्स आहे मुलांसाठी. आणि हृदयाचं काय होते ते सगळी त्याच्याचकडे अट्रॅक्ट होते. म्हणून आम्ही DMart वगैरे जायचं टाळतो आणि जेवढं सिंपल घेता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. तर हे जे काही बाकीचं सामान आहे साबण वगैरे, तर माझ्या साबण जे बाथरूममध्ये ऑर्गनायझर आहे तिथे राहतात आणि ऑल आउट मी बेडरूममध्येच कपाटाच्या वर वगैरे ठेवते, जेणेकरून मला तिथूनच घेऊन ते बेडरूममध्ये ऑल आउट लावता येईल. आणि पेपर टाकल्यामुळे इकडे-तिकडे काही न उडता सगळं त्या पेपरवर सांडलं गेलं आहे आणि बाकी थोडंफार उडलं आहे ते वायपरनी मी क्लीन करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळं लावलं आहे. हा जो पहिला कप्पा आहे तो सगळा हृदयाचा खाऊ असतो, तिथे बिस्किट वगैरे हे ते. तुम्ही आता माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आता माझं सगळं ऑर्गनायझर कळलं असेल की माझं कुठे काय असतात. तुम्ही आता माझे डेली व्हिडिओ जर बघत असाल तर. तर अशा प्रकारे मी माझा किराणा सामान ऑर्डर करते आणि ऑर्डर करून त्याच्यामध्ये कुठे कशी बचत होईल याचा मी विचार करते आणि सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करते, जेणेकरून मला महिन्याभर म्हणजे कशाची काळजी राहत नाही. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.